टक्के असते. मग 100% म्हणजे 800 बरोबर 100%, 800 बरोबर 100%, तर 1200 बरोबर किती? आता तिरपा गुणाकार सांगायचा आहे. 1200चं 100 सोबत 1200 मध्ये 100 आणि छेदामध्ये 800. बघा 800 वरचे 2 झिरो कमी, 100 वरचे 2 झिरो कमी. या 8 ने 1200ला भागा. 8 1 8, 8 1 8, उरतात 4, 8 पंचे 40 आणि समोरचा झिरो कापून इथं 150% म्हणजे 50% नफा. मला एक सांगा, डायरेक्ट समोरचे गणित घेऊ का? काल जेवढे झाले त्याच्या समोरचे डायरेक्ट घेऊ का? रिव्हिजन नंतर करता येईल आपल्याला. हाँ हाँ अच्छा नरसिंह सर, ओके ओके ओके, बिल्कुल बिल्कुल राज सर, बिल्कुल. चला ठीक आहे, काही हरकत नाही. समोरचे क्वेश्चन घेऊ आपण. चला काही हरकत नाही. चला 31वा काहीतरी क्वेश्चन चालू होता आय थिंक. हा वाला क्वेश्चन झाला होता ना आपला? हा वाला क्वेश्चन झाला होता का? हा वाला झाला होता का? हा वाला क्वेश्चन झाला होता का? नाही ना? ओके ठीक आहे. अगोदर त्याच्या अगोदर घेऊया, नंतर तो घेऊया. ठीक आहे चला. अगोदर त्याच्या अगोदरचा क्वेश्चन घेऊ. काल झालेला एकच क्वेश्चन, फक्त काल झालेला फक्त एकच क्वेश्चन, त्यानंतर नवीन क्वेश्चन. ठीक आहे चला काही हरकत नाही. चला बघा मग क्वेश्चन काय विचारला गेला आहे. करणला बघा, करणला 15 पुस्तकाची खरेदी किंमत ही 20 पुस्तकाच्या विक्री किमती एवढी मिळाली आहे, तर शेकडा तोटा किती मिळाला? चला झालं. त्यानंतर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे ट्रिक सांगणार आहे तुम्हाला मी. सांगा. पण 25% तोटा. ओके ठीक आहे, 25% तोटा झाला ना. ओके बघा बघा आता सांगतो हे वाला गणित सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. इथं आपण ट्रिक यूज केल्या होत्या काल, आहे ना? काल आपण काय केल्या होत्या? इथे ट्रिक यूज केल्या होत्या. पहा 15 ही पुस्तकाची खरेदी किंमत सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे? खरेदी. तर फक्त किमती बदला. 15ला आपण विक्री किंमत करायचं. काय करायचं? 15ला विक्री किंमत समजायचं आणि 20 विक्री किंमत सांगितलेली आहे, तर 20 खरेदी किंमत समजायचं. 20 काय समजायचं? खरेदी किंमत समजायचं. खरेदी किंमत काय समजायचं? खरेदी किंमत समजायचं. बरोबर आहे की नाही सांगा? बरोबर का नाही? हा हा व्हेरी गुड, करेक्ट आहे. हा चला आता बघा, जी खरेदी किंमत सांगितली असेल ती 100% राहते. बघा खरेदी किंमत किती आहे? 20. मग कोणतीही खरेदी किंमत नेहमी 100% राहते. मग इथं लिहायचं आपण 20 बरोबर 100%, कारण खरेदी किंमत नेहमी 100% राहते.
20 बरोबर 100%, तर विक्री किंमत किती आहे आपली 15, तर खरेदी किमतीच्या खाली विक्री किंमत 15 बरोबर किती टक्के. आता तिरपा गुणाकार करायचा. 15चा गुणाकार 100% सोबत, 15 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये 20%चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत म्हणजे 20 खाली. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं, या 20 ने 100 ला भागायचं. 20 एक 20, 20 पाचा 100. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, या 15चा आणि 5चा जर गुणाकार केला तर 15 पाचा 75% आले. पण आपली टक्केवारी 100% असते, बट आपल्याला 75%च भेटले. म्हणजे तोटा किती झाला, तोटा 25% तोटा. काय झाला, 25% तोटा झाला. 25% तोटा म्हणजे खूप मोठा तोटा आहे तो, काय साधी रक्कम नाहीये 25% तोटा म्हणजे. काय म्हणता, बरोबर आहे की नाही. हा सब लोगों को क्लियर हो गया कि CDEF नहीं खेलने वाले हैं. राउंड 8 में क्या होगा. मग क्या ये चीज से सब लोग क्लियर हो. करोडो रुपयाचा व्यवहार असतो, करोडो रुपयाचा, आहे की नाही. माणूस 1 रुपया सोडत नाही. इथं 25% तोटा झाला. 25% तोटा म्हणजे कोणीकडे गेला तो आकडा. इसमें 13 जाता, इसमें 13 घाटा, मेरा कुछ नहीं जाता, है की नहीं. आहे ना ते, इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता, कोशिश कर ली तुमने, नहीं का, बहुत सारी कोशिश कर ली तुमने, लेकिन इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता. कंडीशन पे देखो, सबसे पहले जहां सबसे कम वहां निकल जाने का. हाँ, यहीं पे 7 आ सकता है और कहीं 7 आ सकता है. बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, जाऊ द्या. 13 घाटा तर 13 घाटा म्हणायचा. हे असं काऊन चालायला रे पेन, काय झालं पेनला. आता चालते बरोबर. चला नेक्स्ट. रामला 25 मोबाईलची खरेदी किंमत ही 50 मोबाईलची खरेदी किमती एवढी मिळाली, तर शेकडा तोटा किती मिळाला. चला सेमच क्वेश्चन आहे, नो चेंजेस, काहीच चेंजेस केलेले नाहीये, फक्त सेमच आहे. झालं झालं मग ठीक आहे. सांगा किती आलं उत्तर, सांगा सगळ्यांनी, सांगा उत्तर किती आलं. चला 50% तोटा म्हणजे अर्धाच तोटा झाला ना याच्यात, तर मग लईच मोठा तोटा झाला. 50% तोटा, अरे बापरे. इसमें सब मेरा घाटा. बघा आता सॉल्व कसं करायचं. बघा सेम प्रोसेस. 25 काय सांगितली होती, खरेदी किंमत आहे ना, तर 25 ला समजायचं विक्री किंमत. 25 ला काय समजायचं, विक्री किंमत समजायचं, विक्री किंमत आहे ना. आणि 50 काय सांगितली होती, 50 काय सांगितली होती विक्री किंमत, तर 50 ला काय समजायचं, खरेदी किंमत. 50 ला काय समजायचं, खरेदी किंमत. बस आता किमती मांडायच्या फक्त, बस है ना. बघा आता 50 काय आहे, खरेदी किंमत, तर खरेदी किंमत नेहमी 100% राहते. मग इथे लिहा 50 बरोबर 100%. विक्री किंमत किती आहे 25, तर 25 बरोबर किती टक्के, 25 बरोबर किती टक्के. आता तिरपा गुणाकार, 25 चा 100 सोबत गुणाकार करा. 25 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये या 50 चा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणजे 50 खाली. ठीक आहे. आता या 50 ने 100 ला भाग जातो, भागा. 50 एक 50, 50 गुणी 100.
आता या 25 आणि 2चा गुणाकार, 25 2 50%. मग कोणती टक्केवारी 100% असते, पण 50% झालं म्हणजे नुकसान किती झालं, 50% नुकसान म्हणजे 50% तोटा झाला. 50% काय झाला रे भाऊ, तोटा झाला, तोटा. पन्नास टक्के म्हणजे जेवढं कमवलं त्याच्यापैकी अर्ध गेलं. काय करावं, नाही इलाज आहे ना, आपल्या हातात कर्ज भी नाही. ठीक आहे, नेक्स्ट. चला नेक्स्ट. आता चेंज, क्वेश्चन चेंज आणि ट्रिक पण नवीन. आता काय झालं, क्वेश्चन चेंज केला आणि ट्रिकही नवीन केल्या. ठीक आहे, काय सांगितलं, क्वेश्चन नवीन, ट्रिकही नवीन. ठीक आहे, चला बघा मग आता ट्रिकही नवीन सांगतोय, क्वेश्चन पण नवीन सांगतोय. एक टेबल 10% नफ्याने विकण्याऐवजी 20% नफ्याने विकले असता त्या टेबलावर 10-18 रुपये जास्त मिळतात, तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती. चला ट्रिक सांगायला पण जबरदस्त आहे तिथे. फक्त ट्राय करा, त्यानंतर मी सांगणारच आहे की हे एक्झाम्पल कसं सोडवायचं. फक्त ट्राय करा, नाही जमलं तर मी तर सॉल्व्ह करून देणारच आहे, त्यामध्ये काही शंकाच नाहीये. एक सॉल्व्ह करून देऊ का. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, म्हणजे बाकीचे तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, चला आता काळजीपूर्वक बघा. मग काळजीपूर्वक, सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. वही पेन ठेवून द्या, हातामध्ये वही असेल, हातामध्ये पेन असेल तर प्लीज ठेवून द्या. ठीक आहे, बघा इथं काय सांगितलं अगोदर, एक टेबल 10% नफ्याने म्हटलं. काय 10% नफ्याने. 10% नफा कसा होतो, 100 वर जेव्हा आपण 10 वाढवाल तेव्हा 10% नफा होतो. मग लिहा इथे 110%. 10% नफा म्हणजे 110%. 10% नफ्याने विकण्याऐवजी 20% नफ्याने विकले. 20% नफा कधी होतो, 100 वर आपण जेव्हा 20 वाढवतो तेव्हा. म्हणजे 100 वर 20 वाढवा म्हणजे 120%. बरोबर आहे, 100 वर 20 वाढले म्हणजे 120 झाले. तर काय करायचं मित्रांनो माहितीये का, फक्त या दोघातला फरक घ्यायचा टक्क्यातला. किती टक्के फरक आहे सांगा. इथं 120, इथं 110, फरक कितीचा आहे, 10%चा फरक आहे. हे जे 10% आले की नाही, 10% फरक, तर काय करायचं, 10% बरोबर 10% बरोबर किती रुपये जास्त मिळाले, 18. तर 10% बरोबर 18 रुपये. तर खरेदी किंमत नेहमी 100% असते, तर 100% बरोबर किती, 100% बरोबर किती. आता तिरपा गुणाकार, 100चा गुणाकार 18 करा. 100 गुणाकारामध्ये 18 आणि छेदामध्ये 10%चा गुणाकार प्रश्नचिन्ह सोबत आहे, म्हणजे 10 खाली. आता 10ने या 100ला भागा, 10 1 10, 10 10 100. तर आता आणि 18चा गुणाकार, 18 हे 180. किती, 180 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत. समजलं कसं सॉल्व्ह केलं गणित ते.
ठीक आहे, एकदा मी परत सांगतोय गणित, कारण थोडस डिफिकल्ट असं लेवलचं गणित आहे. एक वेळा मी परत सांगतो, काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐका. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं होतं की एक टेबल 10% नफ्याने, किती 10% नफ्याने विकायचा होता. 10% नफा म्हणजे 100 वर 10 वाढवायचे, म्हणजे 110%. बरोबर आहे. पण 10% नफ्याने विकण्याऐवजी 20% नफ्याने विकला. किती 20% नफ्याने. मग 20% नफा कधी होतो, 100 वर 20 वाढतील तेव्हा, म्हणजे 120%. बरोबर आहे. तर मित्रांनो काय करायचं, फक्त या टक्केवारीतला फरक घ्या. किती टक्क्याचा आहे, 120 आणि 110 मधला फरक 10%चा. मग 10%चा फरक, तर 10% बरोबर किती रुपये, 18 रुपये. 10% बरोबर 18 रुपये. तर खरेदी किंमत 100%वर असते. 100% बरोबर किती, आता तिरपा गुणाकार, 100%चा गुणाकार 18 सोबत करा. 100 गुणाकारामध्ये 18 आणि छेदामध्ये 10%चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे, म्हणजे 10 खाली. आता 10 एक 10, 10 10 100. आता या 10चा आणि 18चा गुणाकार जर केला, 10 18 180 रुपये. गॉट इट. समोरचं घेऊ आता एक्झाम्पल. ठीक आहे, चला सांगा मग आता. हा, एक बॅग 20% नफ्याने विकण्याऐवजी 40% नफ्याने विकले असता त्या टेबलावर 16 रुपये जास्त मिळतात, तर त्या टेबलाची खरेदी किंमत सांगा. चला आता इथे ट्रिक सांगू तुम्हाला. आता मागच्या गणितापेक्षा सोपी ट्रिक सांगू काय ते, मागच्या गणितापेक्षा सोपी ट्रिक सांगू काय ते. जे मागचं गणित शिकलो ना आपण पहिलं आताच, त्याच्यापेक्षाही सोपं सांगतो. हा चला, मला अगोदर आन्सर सांगा तुम्ही लोक, किती आलं तुमचं. चला सांगा. बघा आता मागच्या गणितापेक्षाही सोपी ट्रिक सांगतो. आता बघा, चला मागच्या गणितापेक्षाही सोपी ट्रिक सांगतो बघा. फक्त काय करायचं मित्रांनो माहितीये का, इथं किती टक्के नफ्यानं म्हटलं, 20% नफ्यानं. इथं किती 20% म्हटलं, 20% नफ्यानं. बरोबर आहे. आता काय करायचं, फक्त या दोघातला फरक घ्या. किती टक्क्याचा आहे, या 40%तून हे 20% काढले, किती टक्के राहिले सांगा. 40%तून 20% काढले, किती टक्के राहिले सांगा. 20% राहिले. मग 20% राहिले तर सरळ सरळ मांडायचं. 20% बरोबर इथे किती रुपये, 16 रुपये. 20% बरोबर 16 रुपये. तर खरेदी किंमत 100% राहते. हे बघा टक्के तिथं, टक्क्याच्या खाली टक्के. 100% बरोबर किती रुपये. आता तिरपा गुणाकार, 100%चा गुणाकार 16 बरोबर करा. चला, 100 गुणाकारामध्ये 16 आणि छेदामध्ये या 20%चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे, म्हणून 20% खाली. ठीक आहे. आता या 20 न या 100 ला भागा. 20 एक 20, 20 5 100. बरोबर आहे. आता बघा, इथं राहिले होते आपले 16, इथं राहिले होते 5. 16 आणि 5चा गुणाकार 16 85 रुपये. सांगा, मागच्या गणितापेक्षा सोपी ट्रिक आहे की नाही. मागच्या गणितापेक्षा
मग आता जरी तुम्हाला एक गणित दिलं यासारखं तर सोडवता येईल का? यासारखं जरी गणित दिलं सोडवता येईल का सांगा? शेवटचं गणित यासारखं सगळ्यांना येईल? ठीक आहे, चला. आता नफा नाही, आता तोटा. आता नफा नाही, आता तोटा रे भाऊ. आता तोटा रे भाऊ, तोटा. चला सांगा. एक घड्याळ 7% तोट्याने विकण्याऐवजी 15% तोट्याने विकल्यास त्या घड्याळीवर 60 रुपये नुकसान होते, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती? सांगा भाऊ, किती येते? सगळ्यांनी सांगा. झालं? आलं का उत्तर? सांगा. आलं उत्तर? देऊ कमेंट? कमेंट ऑन करू? आलं उत्तर? चला, ट्रिक सेमच आहे, सांगा. ट्रिक. अरे 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 अरे, किती लोकांचं वेगवेगळं उत्तर आहे रे बाबा. ये अलग उत्तर नहीं देने का रे बाबा, नहीं तो तेरा घाटा, इसमें मेरा कुछ नहीं जाता. ठीक है, नफा तो उठा, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. हम लोग शिक रहे अभी नफा तोटा. बघा मग आता चला, फक्त मला एवढं सांगा तुम्ही लोक, हे 7% तोटा आणि यो 15% तोटा, या दोघातला तुमचा फरक 8 आला का नाही आला ते सांगा. सांगा, फरक 8 आला का नाही आला? आला ना? आला ना? मग काय करायचं राहते ट्रिक मध्ये? आपल्या काय वापरतो आपण? अगोदर तर या दोघातला तोटा काढतो. या 15% मधून हे 7% काढले, मायनस केले, मायनस, बरोबर उरलेला 8%. बरोबर आहे? 8% बरोबर किती रुपयाचं नुकसान? सांगा. 60 रुपयाचं नुकसान का नाही? मग 8% बरोबर 60 रुपये. ठीक आहे, 8% बरोबर 60 रुपये. तर 100% बरोबर किती ना भाऊ? 100% बरोबर किती? आता तिरपा गुणाकार करावा लागेल की नाही? 100%चा गुणाकार 60 सोबत करा. 100 गुणाकारामध्ये 60 आणि छेदामध्ये 8%चा गुणाकार प्रश्नचिन्ह सोबत आहे, म्हणजे 8 खाली द्यावं लागेल. बरोबर आहे? द्यावं लागेल की नाही? चला आता बघा, आपल्याला या 60ला आणि या 8ला 4 ने भागता येईल. 4 2 8, 4 1 4, उरले 2 इथं लिहा. संख्या 25. 4 ने 20 ला भागलं, 4 5 20. आता या 2 ने तुम्ही 100 ला भागा. बे 1 बे, बे 5 10. समोरचा झिरो कट मारला, इथं घेतला. ठीक आहे, कट मारून मग वर किती किती उरलं? 50 गुणाकारामध्ये 15. बरोबर की नाही? मग काय करायचं? 50 वरचा झिरो कट मारायचा आणि खाली घ्यायचा. 15चा आणि 5चा गुणाकार, 15 5 75, म्हणजे 750 रुपये त्या वस्तूची काय आली रे भाऊ? खरेदी किंमत आली की नाही? सांगा. काय वेगळी ट्रिक होती का रे भाऊ? सांग बरं मला. काय वेगळी होती का? काही वेगळं वापरलं का आपण? मग काय वेगळं वापरलंच नाही ना आपण, सेम असताय.
हा मग मी तोटा कन्फ्यूज करण्यासाठी बोललेलो. मी तोटा कन्फ्यूज करण्यासाठी बोललो ना. चला आता मला बरोबर उत्तर सांगा समोरच्या गणिताचं बरं काय. चला चुकू नका. एक बॉल 8% तोट्याने विकण्याऐवजी 20% तोट्याने विकल्यास त्या बॉलवर 96 रुपयाचं नुकसान होते. तर त्या बॉलची मला मूळ किंमत सांगा, खरेदी किंमत. सेमच गणित आहे, नो चेंजेस. सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी सांगा मला, सगळ्यांनी. चला सगळ्यांनी सांगा मला. ट्रिक सेम आहे, नो चेंजेस प्लीज. कुठल्याही प्रकारचं चेंज केलं नाहीये, कुठलंच नाही चेंज, कुठलाच चेंज नाही, कोणताच चेंज नाही. झालं. बताओ. बघा 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 800 ची लाईन कशी लागली बघा. 800 ची लाईन कशी लागली, सर लागली. 800 ची लाईन बघा किती जबरदस्त लागलेली आहे. बघा सगळ्यांचं उत्तर आलं. ट्रिक तुम्ही यूज करा, मागची गणित परफेक्ट येत आहे. मागचं गणित यूज करा. ओके समजत नाहीये विनूजी. विनूजी का नाही समजत आहे तुम्हाला? विनूजी काय वेगळं होतं यामध्ये? विनूजी तुम्ही समजत नाही म्हणतात, का समजत नाही विनूजी? बघा लक्ष नाही तुमचं बरोबर, त्याच्यामुळे समजत नसेल. बघा इथं किती तोटा आहे विनूजी, बघा तोटा किती आहे इथं, 8% तोटा आणि हे 20% तोटा. बघा इथे विनूजी इथे किती तोटा आहे, 20% तोटा. मला फक्त दोघातला फरक किती येतो ते सांगा. वजाबाकी, वजाबाकी, फरक म्हणजे वजाबाकी. या 20%तून विनूजी हे 8% वजा करा ना. 20%तून 8% वजा करा, किती टक्के उरतात सर? हे 20 मायनस 8% बरोबर उरलं सर 12%. आता हे आलेलं 12% इथं लिहा. हे 12%, हे दोन वस्तू संपल्या. आता उरलं हे 96. तर 12% बरोबर 96 रुपये. तर आपल्याला सांगितलं खरेदी किंमत 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? काय वेगळे विनूजी याच्यात सांगा. आता 100%चा गुणाकार या 96 सोबत करा, तिरपा गुणाकार. 100 गुणाकारामध्ये 96 आणि छेदामध्ये या 12चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत करा, म्हणजे 12 खाली उतरवा. बघा आता या 12च्या पाड्यामध्ये 96 येतंय का? येतंय ना. 12 1 12, 12 8 96. आता या 100चा 8चा गुणाकार विनूजी किती येतो? 100 8 800 रुपये. तुम्ही समजत नाही म्हणता काहीच. आता काय बोलू बा तुम्हाला, मी समजत नाही म्हटल्यावर.
या प्रश्नाने कटले म्हणतात कोणीतरी. आपला एक मित्र कोणता तरी या पेपरने कट, या पेपरमध्ये हा प्रश्न आला होता आणि याच्यामुळे कटला तो पेपरला. आता नाही कटणार रे भाऊ तू. हा, तुम्हाला मी एकच सांगतो, रेग्युलर जर जे विद्यार्थी असतात ना त्यांचं चुकत नाही. हा, जे विद्यार्थी रेग्युलर असतात ना, रेग्युलर, त्यांचं कधी चुकत नाही. ठीक आहे. हा, आता ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही ना त्यांनी समजून घ्या की आपण रेग्युलर नाही आहे रे बाबा क्लासला, बस थोडक्यात. ठीक आहे. हे प्रामाणिकपणा तुम्हीच विचार करा. ज्या विद्यार्थ्यांना गणित समजत नाहीयेत ना आज, त्यांनी विचार करायचा की बाबा आपण क्लासला दररोज नसतो रे हजर, बस. समोर विचार करण्याची गरजच पडत नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट. एक वस्तू 6% तोट्याने विकण्याऐवजी 19% तोट्याने विकल्यास त्या वस्तूवर 39 रुपयाचे नुकसान होते, तर त्या वस्तूची खरेदी किंमत सांगा. चला, सगळ्यांनी सांगा खरेदी किंमत किती येते. चला, सेम 19%तून 6% काढा, किती उरतात. 13 झालं का? झाला असेल तर थम्स अप द्या. सांगा मग आता. चला, आता वाटतंय की नाही तुम्ही पण काहीतरी आहात, कुठंतरी टिकू शकता, स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं काहीतरी होऊ शकते, वाटतंय की नाही सांगा. कॉन्फिडन्स झाला का नाही बिल्ड? आपण पण काही पण करू शकतो. हा, हा, नवनाथ नवघरे सर म्हणतात, सर मी पोलीस होईल मला वाटत नव्हते, परंतु वायजे अकॅडमीमुळे फार धीर आला आहे. मनापासून आभार. नवनाथ सर, तुमच्या शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. हा, ओके. चला ठीक आहे. तुम्हाला मी रोज अशा ट्रिक सांगतो राव, पण तुम्ही क्लास कंटिन्यू करत नाहीये. तुम्ही क्लास कंटिन्यूच करत नाही. मी तुम्हाला स्टडीचा प्लॅन पण लिहून दिला, अभ्यास कसा करायचा याचा मी तुम्हाला सविस्तर टाइम टेबल पण लिहून दिलेला आहे. आता काही विद्यार्थ्यांनी फॉलो केला, काहीने फॉलो नाही केला. चला, सगळ्यात अगोदर काय करायचं, इथं किती टक्के तोटा आहे? 6% तोटा. इथं किती टक्के तोटा आहे? 19% तोटा. फक्त दोघातला फरक, या 19 मधून 6 वजा करा, फक्त वजा वजा बाकी. 19 मायनस 6 बरोबर 13. मग 13% बरोबर 13% बरोबर किती वस्तू? 39 बरोबर नुकसान. 39 रुपयाचं नुकसान. तर 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? आता तिरपा गुणाकार 100%चा 39 सोबत, 100 गुणाकारामध्ये 39 आणि छेदामध्ये या 13%चा गुणाकार प्रश्न चिन्हासोबत आहे, म्हणजे 13 खाली. बघा आता या 13ने 39ला भागा. 13 एक 13, 13 त्रिक 39. आता 100 आणि 3चा गुणाकार जर केला तर 100 त्रिक 300 रुपये. सांगा काय अवघड होतं यामध्ये? सांगा बरं मला तुम्ही. काय होतं का अवघड? काहीतरी थोडंफार तरी अवघड वाटलं का तुम्हाला याच्यामध्ये काही? हा, मग फक्त अट एकच आहे, क्लासला रोज पाहिजे, बस. तुम्ही जर क्लासला रोज आले ना तर तुम्हाला परफेक्ट समजताय. चला नेक्स्ट. चला आता बघा,
एका सारखी किंमत असलेल्या 2 खुर्ची विकल्याने एका खुर्चीवर 10% नफा व दुसऱ्या खुर्चीवर 20% तोटा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? बघा, प्रश्न चेंज झालाय, प्रश्न चेंज केलेला आहे. एक सारखी किंमत असलेल्या 2 खुर्ची विकल्याने एका खुर्चीवर 10% नफा, दुसऱ्या खुर्चीवर 20% तोटा झाला तर त्या शेकडा नफा अगर तोटा किती झाला? चला सगळ्यांनी सांगा. प्रयत्न करा, त्यानंतर सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, फक्त प्रयत्न करा, झालं तर असणारच आहे. तोटा झाला का नफा झाला ते पण सांगा. चला करतो मी कमेंट ऑन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सर. पर्सेंटेज विचारलाय मी. पर्सेंटेज हा करेक्ट, बरोबर आहे. बघा सगळेजण आन्सर करतायत. सांगायचं मग. बघा नाही जमलं का नाही जमलं? बघा जमत कसं नाही? बघा जमवू ना आपण. का काळजी करताय तुम्ही लोक? काही काळजी करू नका, फक्त एवढं बघा. एका खुर्चीवर काय झालं रे भाऊ? 10% नफा, एवढंच पकडा. 10% नफा कसा होतो? 10% नफा कसा होतो? सुरुवातीला 100% होतं. ठीक आहे, सुरुवातीला 100 होतं. 100 वर 10% नफा म्हणजे 110 झालं. गुणाकारामध्ये दोनच वस्तू येतात. दुसऱ्या खुर्चीवर 20% तोटा, बरोबर आहे. 20% तोटा दुसऱ्या खुर्चीवर. 100% होते. 100 वर 20 तोटा म्हणजे किती आलं? 80. 20 कमी आले ना, म्हणजे 80. 20% तोटा झाला. बघा सुरुवातीला 100% होतं. पहिल्या खुर्चीवर 10% नफा म्हणजे या 100 वर 10 वाढवा, 110 झाले. परत सांगितलं दुसऱ्या खुर्चीवर 20% तोटा झाला. 100 होते, 20 तोटा म्हणजे 20 कमी करा म्हणजे 80च उरले. आता बघा या 100 वरचा 0 कमी, 80 वरचा 0 कमी, या 100 वरचा 0 कमी, या 110 वरचा 0 कमी. आता मित्रांनो या 11चा आणि 8चा गुणाकार किती? 11 8 88 आणि छेदामध्ये 10 आणि 10चा गुणाकार किती? 10 10 100. मग मला सांगा हे 100 होते, फक्त 88 आले. कमी किती भेटले? कमी 12% कमी भेटले. तर 12% तोटा. किती लोकांचं आलं होतं? 12% तोटा. समीर बोरकर सर, तुम्ही स्टडी कशी केली ते सांगा. खूप वेळा सांगितलं सर, मागचे लेक्चर बघा, तुम्हाला कळून जाईल उत्तर. आय एम पॉसिबल होत नाही हो, इम्पॉसिबल होत आहे सर. आय एम पॉसिबल नाही, इम्पॉसिबल असं म्हणा. आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल नाही सर, इम्पॉसिबल म्हणा. हा
आय एम पॉसिबल, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आय एम पॉसिबल म्हणायचं नाही. मग आता सेम यासारखं गणित देऊ का एक सारखं एक? चला, एक सारखी किंमत असलेल्या दोन सायकली विकल्याने एका सायकलवर 20% नफा व दुसऱ्या सायकलवर 30% तोटा चेंज केल्या किमती. 30% तोटा झाला तर त्या व्यवहारातला शेकडा नफा तोटा किती झाला? चला, झालं. सांगा. तोटा का नफा ते सांगा की राव, दोन नका सांगू. तोटा झाला की नफा झाला ते सांगा मला. डोनाल्ड ट्रम्प जी, तोटा हुआ है कि नफा हुआ है? क्या हुआ है, नफा की तोटा? वो बोलने का, अगर तोटा हुआ होगा तो तोटा बोलने का, नफा हुआ होगा तो नफा बोलने का, लेकिन कुछ तो भी बोलने का, क्योंकि कुछ तो भी हुआ होगा. हाँ, 70% नफा. अरे बाप रे बाप, 82% नफा. कुठून चमत्कार घडतो काय माहित, 70% नफा. बघा भाऊ आता कसं करायचं ते गणित. एका सायकलवर काय झालं, 40% नफा, एवढंच लिहू अगोदर. ठीक आहे, 40% नफा म्हणजे बघा, अगोदर 100% किंमत होती सायकलची, 40% नफा म्हणजे 140. ठीक आहे, गुणाकारामध्ये. नंतर काय सांगितलं, 30% तोटा. काय सांगितलं, 30% तोटा म्हणजे 100 वर 30 कमी म्हणजे फक्त 70. म्हणजे फक्त किती, 70. आता बघा काय करायचं ते. ठीक आहे, बघा आता काय करायचं, 100 वरचा झिरो कमी, 70 वरचा झिरो कमी, आता परत 140 वरचा झिरो कमी, या 100 वरचा झिरो कमी. आता काय करू सांगा, आता काय करायचं सांगा, प्रोसेस सांगा. आता काय करू, गुणाकार करू का 14 आणि 7 चा? बरोबर आहे. हा, 14 आणि 7 चा 14 7, 14 7 बरोबर आहे. 14 आणि 7 98 आणि छेदामध्ये खाली काय करू आता, 100. 10 आणि 10 चा गुणाकार करू काय, 10 10 100. आता मला सांगा, 100 यायची गॅरंटी होती, फक्त 98 आलं म्हणजे तोटा झाला ना रे भाऊ. किती टक्के लॉस, 2%. 2% तोटा होएगा, होएगा कि नहीं होएगा तोटा. हाँ, फिर 2% तोटा हुआ ना, कोई बात नहीं. पिछली बार तो 50% तोटा हो रहा था, है कि नहीं. अभी तो सिर्फ 2% तोटा हुआ ना, पिछली बार 50% तोटा हो रहा था. तो ये तो अच्छी बात है, 50% से 50 तोले से 2 तोले पे आ गए, है ना. ये तो बहुत बढ़िया है. चलो आगे बढ़ो, चलो 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 आगे. चलो, एक सारखी किंमत असलेल्या दोन वस्तू विकल्याने, बघा एक सारखी किंमत असल्याने, काय एक सारखी किंमत असल्याने नाही रे भाऊ, एक सारखी किंमत असलेल्या दोन वस्तू विकल्याने एका वस्तूवर 30% नफा झाला, दुसऱ्या वस्तूवर 40% तोटा झाला, तर त्या व्यवहारात किती टक्के शेकडा नफा तोटा झाला? चला, सेमच आहे, नो चेंज.
अपने पास बचा है 2/7, 3/7, ठीक है, 2/7 और 3/7, 7 के मेरे पास दो मल्टीपल है, ये चीज से अग्री करोगे? चलो देखते हैं और कुछ बनता है तो 50% पे देखते हैं पहले तो। 1/2 अगर मैं इसका करता हूँ तो 20, क्या यहाँ पे मेरे पास 60 करोड़ है? अगर मैं 1/2 40 पे कर दूंगा तो यहाँ पे मेरे को 20 करोड़ का प्रॉफिट आ जाएगा। बट अगर 20 करोड़ का प्रॉफिट चाहिए तो यहाँ पे 60 आना चाहिए। 60 करोड़ की सेल्स अवेलेबल है मेरे पास। हाँ बेटा 2/5 को मैं नहीं खा रहा हूँ, टेंशन मत लो। अरे क्या 60 करोड़ की सेल्स अवेलेबल है क्या मेरे पास? ESCS क्या लिख रहे हो? मैं ढंग से पढ़ लो क्वेश्चन, ठीक है। 60 करोड़ की भी अवेलेबल है, अच्छी बात है। सॉरी माय बैड, ओके माय बैड। बट 2/5 लेके देखते हैं, चलो फिर कुछ ना कुछ का एलिमिनेट होगा। 2/5 से देखते हैं। 2/5 अगर मैं ले लेता हूँ तो 16 करोड़ का प्रॉफिट आ जाता है। तो यहाँ पे मेरे को कितना चाहिए होगा? 56 करोड़। 56 करोड़ अवेलेबल है बेसिकली। अभी समझे कि यहाँ पे क्यों सिर्फ 1/2 आएगा? एक स्टेप ज़्यादा निकल गए। Why did you arrange the cost increase model? Was that the reason for finding it? बेटा कुछ नहीं है ऐसा। तो मैं उसको डिफरेंशियल मेजरमेंट में बघा उसको सेग्रीगेटेड कर दूँ, सेग्रीगेटेड में भी कर दूंगा। उसको छोड़ो, जो मैं बोल रहा हूँ वो ध्यान दो उसमें। मैंने 2/5 किया तो क्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे, सगळ्यांना स्पष्टीकरण देतो एक वेळा, ठीक आहे, झाल्यासारखा वाटतो ना? बर ठीक, चला. अगोदर बघा एका वस्तूवर 30% नफा मानते आहे ना, मग मांडून टाकू इथं. 100% किंमत होती, 30% नफा झाला, 130 झालं गुणाकारामध्ये. दुसऱ्या वस्तूवर 40% तोटा झाला म्हणते है ना. 100% किंमत होती, 40% तोटा झाला म्हणजे 60% किंमत आली है ना. आता 0 काटाकाटी करून टाकू जबरदस्त पैकी. 100 वरचा, 60 वरचा, 100 वरचा, 30 वरचा, 3 ने जर 6 ला गुणलं 13 78. छेदामध्ये 10 ने 10 चा गुणाकार, धाव धाव 100. सांगा 100 यायला पाहिजे होते, किती आले? 78. सांगा तोटा किती झाला? झाला का 22%? 22% तोटा झाला ना. बर ठीक आहे, 22% तोटा झाला. बर आता रात्री 8 वाजता क्लास आहे. हा चला, किती वाजता?